एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे। भारतीय नौदलातील कर्मचारी आदर्श कुमार यांना सुरक्षा यंत्रणांनी अटक केले आहे। त्यांच्यावर पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था ISI साठी कथितरित्या गुप्तहेरी केल्याचा आरोप आहे। आदर्श कुमार हे उत्तर प्रदेशातील आग्रा येथील रहिवासी असून ते केरळमधील कोची येथे साउदर्न नेव्हल कमांड मध्ये कार्यरत होते। तपास यंत्रणांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपी व्यक्ती संवेदनशील संरक्षण संबंधित माहिती परदेशात शेअर करत असल्याचा संशय आहे। अधिक तपासात त्यांनी पाकिस्तानातील ISI ऑपरेशन्सशी संपर्क साधल्याचेही समोर आले आहे। तसेच बँक खात्याच्या माध्यमातून त्या हँडलरला पैसे ट्रान्सफर केल्याचाही आरोप करण्यात आला आहे। याशिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून हनी ट्रॅप मध्ये अडकून भारतीय युद्धनौकांशी संबंधित संवेदनशील फोटो आणि माहिती लीक केल्याविषयीही त्यांच्यावर संशय व्यक्त केला जात आहे। या सर्व बाबींची सध्या सखोल चौकशी सुरू आहे। भारतीय नौदलात प्रवेश मिळवण्यासाठी कठोर निवड प्रक्रिया पार करावी लागते। लेखी परीक्षा, SSB मुलाखत आणि शारीरिक चाचण्या यानंतर कठोर प्रशिक्षणाद्वारे जवानांना गोपनीय माहिती हाताळण्याची जबाबदारी दिली जाते। मात्र या प्रकरणातील सर्व आरोप अद्यापही तपासाच्या अधीन आहेत। अशा कठोर प्रशिक्षणातून गेलेला एक सैनिक खरोखरच देशद्रोह करू शकतो का, की या प्रकरणामागे आणखी काही वेगळे सत्य दडलेले आहे? सध्या तपास सुरू असून पुढील अपडेटसाठी पाहत रहा टाइम्स ऑफ महाराष्ट्र।